गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण हार्ट फेल्युअर या टॉपिकमध्ये फार्माकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू आयनोट्रॉपिक ड्रग्स मागील लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यामध्ये आपण कार्डियक ग्लायकोसाइट, डिगोक्सिन हे डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे. त्याचे साईड इफेक्ट, ॲडव्हर्स इफेक्ट नंतर आपण युजेसही पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर बाकीचे आयनोट्रॉपिक ड्रग, त्यामध्ये बीटा अगोनिस्टिक ड्रग, डोपामाइन, डोबिटामाइन, फॉस्फोडायस्टरेस 3 इनहिबिटर, इनॅम्ब्रिनॉन, मिथलिनॉन, कॅल्शियम सेन्सिटायझर, लिवासिमेंडॉन हे ड्रगही काल पाहिले आहेत. आता आयनोट्रॉपिक ड्रग सोडून बाकीचे जे ड्रग हार्ट फेल्युअरमध्ये यूज होतात त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर ड्रग ऍक्टिंग रास सिस्टीम वरचे जे ड्रग आहेत, रास सिस्टीमशी रिलेटेड जे ड्रग रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम वर ऍक्ट होतात, असे ड्रग हार्ट फेल्युअर मध्ये उपयुक्त ठरतात. तर कोणते ड्रग उपयुक्त आहेत आणि कोणत्या मेकॅनिझमने उपयुक्त आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण एसी इनहिबिटर्स, ARBs आणि त्यानंतर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक जो आहे स्पायरोनोलॅक्टोन त्याविषयी जाणून घेणार आहोत. तर एसी इनहिबिटर हे आपण रास सिस्टीम जेव्हा डिस्कस केले होते त्यामध्ये एसी इनहिबिटर डिटेल मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. आपल्याला माहित आहे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इज इम्पॉर्टंट फॉर कन्व्हर्जन ऑफ अँजिओटेन्सिन 1 to 2. ओके. तर अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर्स असे ड्रग आहेत जे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइमला इनहिबिट करतात, अँड ड्यू टू दॅट दे प्रिव्हेंट कन्व्हर्जन ऑफ अँजिओटेन्सिन 1 to 2, and hence these drugs inhibit action of angiotensin 2. तर angiotensin 2 आपण पाहिलं होतं की तो व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतो, angiotensin 2 सोडियम वॉटर रिटेन्शन करतो, बरोबर आहे. तर मग एसी इनहिबिटर्स यूज केल्यामुळं ब्लड व्हेसलवर काय इफेक्ट होईल आठवतंय तुम्हाला? व्हॅझो डायलिटेशन करेल ते. व्हॅसोडायलेटेशन. आणि एसी इनहिबिटर्स हे आर्टेरिओ ॲज वेल एज व्हेनोडायलेटर आहे. त्यामुळं आर्टेरिओ डायलेटेशन पण होईल आणि व्हेनोडायलेटेशन पण होईल. ओके, ठीक आहे. त्याचप्रमाणे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ एसी इनहिबिटर ऑन सोडियम वॉटर? लॉस करेल ते. ओके. एसी एलिमिनेट इनहिबिटर, करेल. येस, एसी इनहिबिटर रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर फ्रॉम द किडनी, बरोबर आहे. ओके. आता एक लक्षात घ्या, आर्टेरिओ डायलिटेशन झाल्यामुळं आफ्टर लोड कमी होतो. ओके. आणि व्हेनोडायलिटेशन झाल्यामुळं प्रीलोड कमी होतो. त्याचप्रमाणे सोडियम वॉटर लॉस झाल्यामुळेही प्रीलोड कमी होण्यास मदत होते. ओके. तर प्रीलोड कमी का होतो? एक तर व्हेनोडायलिटेशनमुळं आणि दुसरं दुसरं सोडियम आणि वॉटर लॉस झाल्यामुळं. लक्षात आलं? आणि आफ्टर लोड कशामुळे कमी होतो? आर्टेरिओ डायलिटेशनमुळं. आणि ज्यावेळेस आफ्टर लोड आणि प्रीलोड कमी होतो त्यावेळेस वर्क ऑफ द हार्ट काय होतं? डिक्रीज होतं. आणि कंजेस्टिव्ह सिम्पटम्स पण त्यामुळे इम्प्रूव्ह होतात. तर जे ड्रग आर्टेरिओ डायलिटेशन किंवा व्हेनो डायलिटेशन करतात असे ड्रगही आपण हार्ट फेल्युअर मध्ये देतो. आर्टेरिओ डायलिटेशन करणारे ड्रग आफ्टर लोड कमी करतात आणि व्हेनो डायलिटेशन करणारे ड्रग हे प्रीलोड कमी करतात. तर एसी इनहिबिटर्स आर्टेरिओ डायलिटेशन करून आफ्टर लोड कमी करतात. त्याचप्रमाणे व्हेनो डायलिटेशन ॲक्शनमुळं प्रीलोडही कमी होतो. प्लस सोडियम वॉटर लॉस झाल्यामुळं ही प्रीलोड कमी होण्यास मदत होते. आणि प्रीलोड आणि आफ्टर लोड कमी झाल्यामुळं वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. ओके. त्याचप्रमाणे सोडियम वॉटर लॉस झाल्यामुळं कंजेस्टिव्ह सिम्पटम्स पणही इम्प्रूव्ह होतात. तर अशा प्रकारे एसी इनहिबिटर्स हे हार्ट फेल्युअरमध्ये इफेक्टिव्ह आहेत. ओके. त्याचप्रमाणे अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट एसी इनहिबिटर्सचा सांगितला होता जो हार्ट फेल्युअरमध्ये बेनिफिशियल आहे, आठवतोय तुम्हाला? अरेस्ट ऑफ रिमॉडेलिंग ऑफ हार्ट. Very good. That is also very important. AC inhibitors responsible for arrest of remodeling of the heart. Okay.
ते नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपण पाहिलं होतं ज्यावेळेस पेशंट हार्ट फेल्युअरमध्ये जातो त्यावेळेस दोन सिस्टीम ऍक्टिव्हेट होतात, एक रास सिस्टीम आणि दुसरी सिम्पॅथेटिक सिस्टीम. आणि ह्या दोन सिस्टीम कार्डियक आउटपुट रिस्टोर करायला ट्राय करतात. जर कार्डियक आउटपुट रिस्टोर झालं तर त्या टाईपला आपण कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर असं म्हणतो. तर रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम कार्डियक आउटपुट रिस्टोर करतात, हे त्यांचा बेनिफिशियल इफेक्ट आहे हार्ट फेल्युअरमध्ये. परंतु ह्या सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे हार्टवर काही हार्मफुल इफेक्ट पण होतात, त्याला पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतात. आणि हे आपलं 2-3 वेळा डिस्कस झालेलं आहे आधीच्या लेक्चर्समध्ये, त्यामुळे मी आज डिटेलमध्ये जाणार नाही. तर काय होतं याच्यामध्ये की राज सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं कार्डियक आउटपुट तर रिस्टोर होतं, पण राज सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं फायब्रोसिस, अपोप्टोसिस, हायपरप्लेजिया, हायपरट्रॉफी ऑफ द हार्ट आणि इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन होतं. तर ह्या सगळ्या ऍक्शनला एकत्र आपण पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतो. आणि एसी इन्हिबिटर किंवा एआरबीच आपण यूज केल्यामुळं ही पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट जे आहे, ती जी पॅथॉलॉजिकल चेंजेस होतात हे अँजिओटेन्सिन 2 च्या ऍक्शनमुळे दिसून येतात. आणि जर आपण एसी इन्हिबिटर्स यूज केले तर हे अँजिओटेन्सिन 2 चे ऍक्शन होणार नाही आणि पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट हे अरेस्ट किंवा रिव्हर्स होऊ शकतं. ओके. तर अँजिओटेन्सिन मेडिएटेड हायपरट्रॉफी, हायपरप्लेजिया, फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस, इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अरेस्ट होतील किंवा रिव्हर्स होतील. आणि त्यामुळं एसी इन्हिबिटर्स ह्याला डिसीज मॉडिफाईंग ऍक्शन आहे. डिसीज मॉडिफाईंग आपण पाहिलं होतं की डिगॉक्झिन हा फक्त सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट करतो, डिगॉक्झिनला डिसीज मॉडिफाईंग ऍक्शन नाही. डिगॉक्झिनला डिसीज मॉडिफाईंग ऍक्शन नाही. ओके. आता हे झालं एसी इन्हिबिटरचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, म्हणजे 3 मेकॅनिझम आपण पाहिल्यात. म्हणजे फार्माकोलॉजिकल इफेक्ट एसी इन्हिबिटरचे 3 पाहिले, तर मेकॅनिझम तर हीच आहे की अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिट कन्व्हर्जन ऑफ अँजिओटेन्सिन 1 टू अँजिओटेन्सिन 2. So action of angiotensin 2 will not occur due to use of AC inhibitors. ओके. आणि त्यामुळं प्रीलोड कमी होणं, आफ्टरलोड कमी होणं, सोडियम वॉटर लॉस होणं आणि पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट अरेस्ट किंवा रिव्हर्स होणं, हे चेंज हे ऍक्शन्स एसी इन्हिबिटर्स म्हणून दिसून येतात. त्यामुळे एसी इन्हिबिटर्सला डिसीज मॉडिफाईंग ऍक्शन पण आहे, जी आयनोट्रॉपिक ड्रग्स जसं डिगॉक्झिन आहे त्याला नाहीये, डोपामाइन आहे, डोब्युटामाइन आहे, त्यांना नाहीये. ओके. एआरबी सुद्धा सेम फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स आहेत एआरबीच्या. हे पण आर्टेरिओडायलिटेशन, वेनोडायलिटेशन करतं, त्यामुळे आफ्टरलोड आणि प्रीलोड कमी होतो. हे पण सोडियम वॉटर लॉस करतं, त्यामुळे कंजेस्टिव्ह सिम्टम्स इम्प्रूव्ह होतात. त्याचप्रमाणे सोडियम वॉटर लॉस झाल्यामुळे ही प्रीलोड कमी होण्यास मदत होते. आणि त्याचप्रमाणे हे ड्रग्स पण पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट किंवा रिव्हर्स करतात. फक्त एसी इन्हिबिटर आणि एआरबीज मध्ये फरक काय आहे तो मेकॅनिझम मध्ये आहे. एसी इन्हिबिटर अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन हे 2 मध्ये होऊ देत नाही बाय इन्हिबिटिंग अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम. एआरबीज हे अँजिओटेन्सिन 2 चं प्रोडक्शनला काही करत नाही. अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर हे अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉक करतात, तर ते 81 रिसेप्टर ब्लॉक करतात. त्यामुळं अँजिओटेन्सिन त्याचं कार्य 81 रिसेप्टर थ्रू करू शकत नाही, कारण हे 81 रिसेप्टर अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकरने इन्हिबिट झालेले असतात. एसी इन्हिबिटरची नावं आपल्याला माहितच आहे, कॅप्टोप्रिल, एनालॅप्रिल, रॅमिप्रिल. एआरबीज मध्ये लोसार्टॅन, टेल्मिसार्टॅन, व्हालसार्टॅन, कॅन्डिसार्टॅन असे काही एक्झाम्पल्स एआरबीजचे आहेत. तर हे एसी इन्हिबिटर आणि एआरबीजचं फार्माकोलॉजिकल ऍक्शन सेम आहेत, फक्त मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये फरक आहे. ओके. त्याचे साईड इफेक्ट्स, त्याचे युजेस आपण डिटेलमध्ये आधीच्या टॉपिक्स मध्ये डिस्कस केलेले आहेत, त्यामुळे मी आता त्यात डिटेल जाणार नाही. समजलं तुम्हाला राज सिस्टीम? ओके. एसी इन्हिबिटर एआरबीज लक्षात आले? येस. ओके. आता स्पायरोनोलॅक्टोन विषयी थोडं जाणून घेणार आहे. ॲलिस कायरेन पण आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो, तसंच स्पायरोनोलॅक्टोनही हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो.
तर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की स्पायरोलॅक्टोन हार्ट फेल्युअर मध्ये कसं इफेक्टिव्ह राहील, तर तुमचा आन्सर काय राहू शकतं त्याच्यासाठी? ते पण सोडियम आणि वॉटर लॉस करतं. ओके, ते पण सोडियम वॉटर लॉस करतं, बरोबर आहे. आणि सोडियम वॉटर लॉस झाला म्हणजे कंजेस्टिव्ह सिम्पटम्स इम्प्रूव्ह होतात, बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते तर कार्डियाक आउटपुट रिस्टोर होतं कॉम्पेन्सेटिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये, परंतु ड्रॉबॅक काय होत होता? ड्रॉबॅक काय होता त्याचा, रास सिस्टीमचा? रिमॉडेलिंग करतं. पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट, ते फायब्रोसिस, एपोप्टोसिस, इंक्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन, हायपरप्लेसिया, हायपरट्रोफी ऑफ द हार्ट हे देतात. तर हे कशामुळे होतं? अँजिओटेन्सिन 2 चे ऍक्शन हार्टवर होते. त्याचप्रमाणे हा अँजिओटेन्सिन 2 ऍड्रिनल ग्लॅन्ड मधून कसलं रिलीज वाढवतो? अल्डेस्टेरॉनचा. अल्डोस्टेरॉन. नाही, एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, जसा अँजिओटेन्सिन हार्टवर ऍक्ट होतो तसाच अल्डोस्टेरॉनही हार्टवर ऍक्ट होतो आणि हे पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग तो पण करतो. हे पॅथॉलॉजिकल चेंजेस तो पण प्रोड्यूस करतो. त्यामुळे जर अल्डोस्टेरॉन अँटॅगोनिस्ट यूज केला तर हे पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग काय होईल? अरेस्ट होईल किंवा रिव्हर्स होईल. हे दोन. ओके, चला आपण बाकी सगळेच बघूया का हे करतो आपण. तर एक लक्षात घ्या की अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट, इथं थोडं चुकलेलं आहे, इथं अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट लिहायला पाहिजे होतं. स्पायरोलॅक्टोन किंवा इप्लिरिनॉन आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. तर खालची जी स्लाइडच, जस्ट एक मिनिट हा जो पॉइंट आहे इथं एक मिस्टेक काय झालेली आहे, अल्डोस्टेरॉनच्या ऐवजी अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट पाहिजे होतं. ठीक आहे, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट इज यूज इन हार्ट फेल्युअर ड्यू टू फॉलोइंग रिझन. लक्षात आलं तुमच्या हे 3 नंबरचा पॉइंट? ओके, ओके, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट पाहिजे. ओके, दिस ड्रग्स जे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आपण यूज करतो, स्पायरोलॅक्टोन, इप्लिरिनॉन, दे रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर, म्हणून कंजेस्टिव्ह सिम्पटम्स पहिले इम्प्रूव्ह होणार. बर, what is the effect on potassium? This drug prevent hypokalemia. Also, this drug prevent hypomagnesemia. आता हायपोमॅग्नेशिमिया आणि हायपोकॅलेमिया प्रिव्हेंट झाल्यामुळं हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये अरेथमियाची रिस्क कमी होते. These drugs prevent hypokalemia and hypomagnesemia, so risk of arrhythmia is decreased in heart failure patient. Then this drug also arrest or reverse the pathological remodeling occurs due to aldosterone action. मी तुम्हाला सांगितलं की अल्डोस्टेरॉन मुळे ही पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग होती, तर ही रिमॉडेलिंग स्पायरोलॅक्टोन अरेस्ट किंवा रिव्हर्स करतो. ओके, आणि जो अल्डोस्टेरॉन रिलीज झालेला असतो ऍड्रिनल ग्लॅन्ड मधून, तो सिम्पॅथेटिक सिस्टीम ही ऍक्टिव्हेट करतो. त्यामुळे अल्डोस्टेरॉन अँटेगॉनिस्ट यूज केल्यामुळं अल्डोस्टेरॉन मेडिएटेड सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी ही सप्रेस होईल. तर ह्या कारणांमुळं आपण स्पायरोलॅक्टोन हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. म्हणजे एक रिझन तुम्हाला माहिती आहे, स्पायरोलॅक्टोनचं लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर, आणि त्याच्यामुळे कंजेस्टिव्ह सिम्पटम्स इम्प्रूव्ह होतील. हे तुम्ही सर्वच लिहू शकता, बरोबर आहे. हे सर्वांनाच येणार आहे स्पायरोलॅक्टोन बरोबर. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या 3, ह्या लिहायला क्लिक नाही होत. ते एक म्हणजे एसी इनहिबिटर, एआरबी प्रमाणेच हा ड्रग सुद्धा पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट किंवा रिव्हर्स करेल. हा ड्रग सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी ही सप्रेस करतो. आणि स्पायरोलॅक्टोन हा ड्रग हायपोकॅलेमिया आणि हायपोमॅग्नेशिमिया प्रिव्हेंट करतो. त्याच्यामुळे अरेथमियाची रिस्क ही स्पायरोलॅक्टोन यूज केल्याने कमी होते. तर हे 4 रिझन तुम्हाला स्पायरोलॅक्टोन हार्ट फेल्युअर मध्ये का यूज करतात त्याविषयी माहित पाहिजे. तुम्ही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन लिहू शकतात, काय कशाला ऍक्ट होतो तो, कोणत्या साईटला ऍक्ट होतो, बरोबर आहे, बरोबर आहे. परंतु हे फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट 4ही हार्ट फेल्युअर मध्ये कसा इफेक्टिव्ह आहे असं विचारलं तर आले पाहिजे. ओके, आणि हे
डिसीज मॉडिफाईंग ऍक्शन यांना पण आहे, जशी एसी इनिबिटर ARB ला आहे तशी स्पायरोनोलॅक्टोनला पण आहे, कारण हा ड्रग पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग रिव्हर्स किंवा अरेस्ट करतो. लक्षात आलं तुमच्या हे? समजलंय? ओके. ओके, लक्षात आलं? हम्म. ओके. आता बीटा ब्लॉकर्स कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये आपण यूज करू शकतो आणि कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर्स कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत? कॉम्पन्सेटेड मध्ये यूज करतो, डिकॉम्पन्सेटेड मध्ये कॉन्ट्राइंडिकेट. Contraindicated. ओके, तर तो पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा की बीटा ब्लॉकर्स हे कार्डियाक आउटपुट कमी करतात, तरी पण आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. तर का यूज करतो? फर्स्ट, ते आपण डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये यूज करत नाही. डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये तुम्हाला आयनोट्रॉपिक ड्रगची गरज असते. आयनोट्रॉपिक ड्रग म्हणजे जे ड्रग कार्डियाक आउटपुट वाढवतात. तर मग बीटा ब्लॉकर हे कार्डियाक आउटपुट कमी करतात. म्हणून डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर असेल त्याला आपण स्टेज 4 हार्ट फेल्युअर म्हणतो. त्यात बीटा ब्लॉकर्स काय आहेत? कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. कॉन्ट्राइंडिकेट. मग कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर यूज करतो? ऑलरेडी आपलं झालंय म्हणून मी तुम्हाला विचारत आहे. कॉम्पन्सेटरी मध्ये यूज करतो. कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये. आणि कसे इफेक्टिव्ह आहे बीटा ब्लॉकर? ते निगेटिव्ह ऍक्शन प्रोड्यूस करतात आपल्याकडे. निगेटिव्ह ऍक्शन प्रोड्यूस केली तर कार्डियाक आउटपुट कमी होईल, पण त्याचा खूप कमी होईल. मग आपण हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर कसे का यूज करतो? कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये कार्डियाक आउटपुट रिस्टोर झाल्यानंतर बीटा ब्लॉकर द्यावे असं आपण म्हणतो. तर जसं रास सिस्टीम रिलेटेड ती ऍक्शन पाहिली, ती बीटा ब्लॉकर म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यावर कार्डियाक आउटपुट रिस्टोर होतं, पण सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटीमुळे हार्टवर काय साईड इफेक्ट्स होतात? जसं रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली तर कार्डियाक आउटपुट रिस्टोर होण्यास मदत होते, पण त्याच्यामुळे काय होत होतं ऍडिशनल? पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ हार्ट होत होतं. ओके, ते सहज पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट हे सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं पण होतं. म्हणजे हार्ट फेल्युअर मध्ये पेशंट गेला तर सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी वाढते, त्याच्यामुळं कार्डियाक आउटपुट रिस्टोर होतं, पण त्याचबरोबर पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट होतं. त्यामध्ये हायपरप्लेजिया, हायपरट्रॉफी, फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस आणि इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन हे चेंजेस दिसून येतात. आणि त्यामुळं डिसीज जो आहे तो त्याची प्रोग्रेस फास्ट होते. तर मग बीटा ब्लॉकर्स दिल्याने काय होणार आहे हार्ट फेल्युअर मध्ये? काय होणार आहे? ही पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग काय होणार आहे? अरेस्ट होईल किंवा रिव्हर्स होईल. Yes. ओके, आणि ते मेकॅनिझम तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. खूप जण हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर काय यूज करतात? तर कार्डियाक आउटपुट वाढवता म्हणूनच लिहितात. ते कार्डियाक आउटपुट ऍक्च्युअली काय करताय बीटा ब्लॉकर? काय करता आपल्याला माहिती आहे, निगेटिव्ह आयनोट्रॉपिक ऍक्शन आहे बीटा ब्लॉकरला. तर कार्डियाक आउटपुट काय होतं बीटा ब्लॉकरने? कमी होतं. कमी होतं. ओके, मग हार्ट फेल्युअर मध्ये कधी यूज करायचे? तर कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमने कार्डियाक आउटपुट रिस्टोअर झालं, आता पेशंटचं कार्डियाक आउटपुट स्टेबल आहे, त्यानंतर आपण स्टार्ट करायचे. आणि आपल्याला काय करायचं असतं? पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग काय करायचं आहे? अरेस्ट अरेस्ट करायचं किंवा किंवा रिव्हर्स रिव्हर्स करायचं आहे. ओके, तर तेच आहे पहा. अकॉर्डिंग टू करंट गाईडलाईन्स, बीटा ब्लॉकर्स आर इंडिकेटेड इन mild to moderate heart failure. However, they are absolutely contraindicated in which heart failure? Stage 4, that is known as decompensated heart failure. Which beta blocker we use in heart failure? Carvedilol, metoprolol and bisoprolol. तर ह्या हार्ट अँड बीटा ब्लॉकर्स क्लिनिकल ट्रायल्समध्ये त्यांचं इफेक्ट्स दिसून आलेलं आहे. त्यामुळं सगळ्या बीटा ब्लॉकर्सचं नाव इथं तुम्हाला मेन्शन करायचेच नाही. इथं तुम्हाला कार्विडिलॉल, मेटोप्रोलोल आणि बिसोप्रोलॉल. दिस ड्रग शुड बी स्टार्टेड ॲट लो डोस. डोस शुड बी ग्रॅज्युअली इन्क्रीज टू गेट मॅक्झिमम इफेक्ट. तर लो डोसला स्टार्ट करायचे, हळूहळू वाढवायचे. आता कशी इफेक्टिव्ह आहे नेक्स्ट स्लाइड मध्ये. बीटा ब्लॉकर्स रिस्पॉन्सिबल फॉर arresting or reversing
pathological remodeling. So beta blockers have disease modifying action. Okay. So beta blockers used in compensated heart failure when we should start after cardiac output is restored by compensatory mechanism. Beta blockers effective in heart failure by arresting or reversing the sympathetic system and RAS mediated pathological remodeling of the heart. कसं कसं करतं ते तर सिम्पॅथेटिक सिस्टीमच्या ओव्हर ऍक्टिव्हिटीमुळे बी पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग होतं. रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झालं तरी पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग होतं. आता बीटा ब्लॉकर यूज केलं तर सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी ब्लॉक होईल. रास सिस्टीम ब्लॉक होऊ शकते की रास ऍक्टिव्हिटी बीटा ब्लॉकरने? जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेलवर कोणते रिसेप्टर आहेत? बीटा 1 बीटा वन रेनिन रिसेप्टर. ब्लॉक करत. तर बीटा वन रिसेप्टर जस्टाग्लोमेरुलर सेलवर आहे. ते जर ब्लॉक झाले बीटा वन रिसेप्टर, सिम्पॅथेटिक सिस्टीम मेडिएटेड कसलं रिलीज कमी होईल? रेनिन रेनिन रिलीज कमी झालं तर काय होऊ शकतं? रास सिस्टीम इनहिबिट होईल, ऍक्टिव्हेट नाही होत. ऍक्टिव्हेट नाही होणार. तर इनहिबिट इनहिबिट होईल. तर त्यामुळं आपण पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट किंवा रिव्हर्स करण्यासाठी बीटा ब्लॉकरचा यूज करतो. कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. कधी? आफ्टर कार्डियक आउटपुट इज रिस्टोर्ड. बट दे आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन स्टेज 4 हार्ट फेल्युअर दॅट इज नोन ॲज डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. कारण ते कार्डियक आउटपुट कमी करतात. डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर साठी कोणते ड्रग महत्वाचे आहेत? आयनोट्रोपिक. आयनोट्रॉपिक ड्रग. ओके, ठीक आहे. ओके. डायुरेटिक. तुम्ही सांगा मला फ्युरेसिमाइड हार्ट फेल्युअर मध्ये कसं इफेक्टिव्ह आहे? ते Na+K+2Cl- करून Okay, it inhibits Na plus K plus 2 signal minus. What is the site? Which is the site of action? थिक असेंडिंग वेनस वेनोडायलेटेशन सर. Okay, प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेशन वेनोडायलेटेशन त्याच्यामुळं okay, होणार इफेक्ट. okay. तर एक लक्षात घ्या, दोन्ही आन्सर त्यात आले पाहिजे. दोन्ही आन्सर बरोबर आहे आणि दोन्ही आन्सर एक्सपेक्टेड आहे. की फर्स्ट डायुरेटिक्स जे आहेत फ्युरोसिमाइड, इट ऍक्ट्स ऑन असेंडिंग limb of loop of Henle. It inhibits Na plus K plus 2Cl minus and responsible for loss of sodium and water. So congestive symptoms relieve. But before that action, one action which takes place in the body, that is prostaglandin synthesis and release, which is responsible for venodilatation. So peripheral venous capacitance is increased. There is peripheral pooling of the blood, and due to that venous return is decreased. Okay, and due to that left ventricular filling pressure is decreased. ह्या दोन्ही ऍक्शन आपण फिरोसिमाइड डिस्कस केलताना डिस्कस केल्या होत्या, आठवते तुम्हाला? हो सर. ओके. त्यामुळे पल्मोनरी एन डायस्टोलिक प्रेशर कमी होईल, पल्मोनरी इडिमा रिलीव्ह होईल. बरोबर आहे? ओके. येस तर सर. हे दोन्ही ऍक्शन त्यात आले पाहिजे. प्रोस्टॅग्लॅंडिन मेडिएटेड व्हेनोडायलेटेशन हे डायुरेटिक ऍक्शनच्या आधी दिसून येते आणि दुसरी जी आहे ती डायुरेटिक इफेक्ट. हे दोन्ही आपण डायुरेटिक टॉपिक मध्ये डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहे. आठवत आहे? ओके, ओके, हो. एक मिनिट हा.
ओके, तर डायुरेटिकची ऍक्शन आपण पाहिलेली आहे. आता नेक्स्ट जे आहेत व्हॅसोडायलेटर्स. आता व्हॅसोडायलेटर्स हार्ट फेल्युअर मध्ये कसे इफेक्टिव्ह आहेत? तर व्हॅसोडायलेटर्स मध्ये आर्टेरिओडायलेटर्स आहेत, व्हेनोडायलेटर्स आहे, आर्टेरिओ व्हेनोडायलेटर्स आहे. जे आर्टेरिओडायलेटर्स असतील ते आफ्टरलोड कमी करतात. जे व्हेनोडायलेटर्स आहे ते प्रीलोड कमी करतात आणि त्याच्यामुळं वर्क ऑफ द हार्ट कमी होतं आणि इम्प्रूव्हमेंट होते. तर व्हॅसोडायलेटर्स आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. तर ते प्रीलोड कमी करतात काही व्हॅसोडायलेटर. जे व्हेनोडायलेटर डायलेटेशन करतात ते, जे आर्टेरिओ डायलेटेशन करतात ते आफ्टरलोड कमी करतात आणि जे दोन्ही ऍक्शन करतात ते प्रीलोड आणि आफ्टरलोड दोन्ही कमी करतात. तुम्हाला मी सांगितलं नायट्रेटचे प्रिडॉमिनंट काय आहेत? व्हेनोडायलेटर. व्हेनोडायलेटर्स. ओके, ते आपण यूज करू शकतो. त्यानंतर हायड्रलाझाईन, मिनॉक्सिडिल, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे प्रिडॉमिनंट काय आहेत? Arteriodailate. हायड्रेट. ते आफ्टरलोड कमी करतील. ओके, ते आता त्यातल्या त्यात सीसीबी आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज नाही करायला पाहिजे, मेनली शॉर्ट ऍक्टिंग, कारण ते रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी काय करताय? वाढवतात. वाढवता. आणि त्यामुळं क्लिनिकल ट्रायल मध्ये असं दिसून आलं की सीसीबी मुळे हार्ट फेल्युअरच्या पेशंट मध्ये मॉर्टेलिटी इन्क्रीज होते. ओके, त्यामुळे सीसीबी जनरली आपण यूज करत नाही. एसी इनहिबिटर्स, ARBs, सोडियम नायट्रोक्लोराइड, अल्फा ब्लॉकर्स, फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर, त्यात इनॅम्ब्रिनॉल, मिल्विरॉन, हे सगळे ड्रग आर्टेरिओ व्हेनोडायलेटर्स आहेत. ते प्रीलोड पण कमी करतात आणि आफ्टरलोड पण कमी करतात. तर एसी इनहिबिटर ARB ऑलरेडी डिस्कस केले, ते पण आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. सोडियम नायट्रोक्लोराइड आपण हायपरटेन्शन मध्ये डिस्कस केलाय, तो पण आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. त्याचप्रमाणे अल्फा ब्लॉकर, फॉस्फोडायस्टरेज 3 इनहिबिटर हे पण आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. त्यामुळे ते प्रीलोड आणि आफ्टरलोड दोन्हीही कमी करतात. तर एक्झाम मध्ये हे व्हॅसोडायलेटर वर क्वेश्चन येणार नाहीये. ठीक आहे, तर लॉंग क्वेश्चन मध्ये आयनोट्रॉपिक ड्रगच जास्त विचारण्याचे चान्सेस आहे. आता हा जो ग्रुप आहे तो पण आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही, त्यामुळे ब्रीफ मध्येच आपण डिस्कस करणार आहोत. कोणता ग्रुप आहे ते आपण पाहणार आहोत. तर हे काही ड्रग जे आहेत ते रिसेंटली हार्ट फेल्युअर मध्ये अप्रूव्ह झालेत. त्यात एक ग्रुप आहे नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स. आता हे नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आपल्या बॉडीमध्ये ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आणि ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड असतात. आणि हे नायट्रोयुरेटिक पेप्टाइड हे नायट्रोयुरेसिस करतात. म्हणजे ते कशाचं इलिमिनेशन करतात बॉडीमधून? नायट्रोयुरेसिस म्हणजे काय? सोडियम. सोडियम सोडियम लॉस होतं. मग ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आणि ब्रेन डिराइव्ह नायट्रोयुरेटिक पेप्टाइड हे नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं आणि ते काय करतात? नायट्रोयुरेसिस करतात. ओके, तर आता काही एनालॉग्स त्या नायट्रोयुरेटिक पेप्टाइडचे अवेलेबल झालेले आहे. ओके, जसं नेसिरीटाईड आहे. तर हा काय आहे? ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग आहे. ओके, तर हे अॅक्यूट डिकॉम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर मध्ये आपण IV रूटने यूज करतो. ओके ओके, तर हा नेसिरीटाईड काय करतो? तो व्हॅसोडायलेटेशन करतो. त्यामुळे प्रीलोड आफ्टरलोड दोन्ही कमी होतात आणि नायट्रोयुरेसिस करतो. ओके, तर नेसिरीटाईड हा ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आहे. तो आर्टेरिओ व्हेनोडायलेटेशन करतो, त्यामुळे प्रीलोड आफ्टरलोड कमी होतं. त्याचप्रमाणे नायट्रोयुरेसिसही करतं. सोडियम लॉस होतो, त्याच्याबरोबर वॉटरही लॉस होतो. ओके, त्याचा हाफ लाईफ खूप शॉर्ट आहे नेसिरीटाईडचा. हा रॅपिडली मेटाबोलाइज होतो बाय एन्झाईम न्यूट्रल एंडोपेप्टाइडेज. या एन्झाईममुळे तो मेटाबोलाइज होतो. कारपेरिटाइड हा ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग आहे. तो फक्त जपानमध्ये अप्रूव्ह झालाय
हार्ट फेल्युअरच्या मॅनेजमेंटमध्ये. तर नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स आत्ता जस्ट अप्रूव्ह झालेत. MCQ साठी फक्त नाव लक्षात ठेवा. नेसिरिटाईड हा ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग आहे आणि कारपेरिटाईड हा ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग आहे. याचा यूज पाहिलाय काहींनी याच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये? नाही सर. नाही. ओके. त्याचप्रमाणे अजून एक ड्रग आता अप्रूव्ह झालंय. तुम्हाला मी सांगितलं की जो नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आहे आपल्या बॉडीमध्ये, ॲट्रियल आणि ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड, ते व्हॅसोडायलिटेशनही करता आणि नायट्रोयुरेसिसही करता आणि त्यामुळे त्यांचे अॅनालॉग्स आता मार्केटमध्ये आले. आणि हा जे आपल्या बॉडीमधले ॲट्रियल आणि ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आहे ते मेटाबोलाइज जे होतात ते एंडोपेप्टाइडेज एन्झाईमने होतात. तर त्या एंडोपेप्टाइड एन्झाईमला इनहिबिट करणारा जर ड्रग आपण यूज केला तर जे एंडोजिनस नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आहे त्याचं ब्रेकडाऊन होणार नाही, ते बॉडीत जास्त वेळ राहतील आणि त्याच्यामुळे व्हॅसोडायलेटेशन आणि नायट्रोयुरेसिस होईल. म्हणजे हा ड्रग दिल्याने ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आणि ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइडचं मेटाबॉलिझम होणार नाही. तर हा ड्रग आहे सॅक्युबिट्रिल. हा एंडोपेप्टाइडेज इन्हिबिटर आहे, न्यूट्रल एंडोपेप्टाइडेज इन्हिबिटर. तर हा ड्रग आहे, बॉडीत दिल्यावर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो सॅक्युबिट्रिलाट आणि ते एंडोपेप्टाइडेज एन्झाईम इनहिबिट करतं आणि त्याच्यामुळं ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आणि ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइडचं डिग्रेडेशन होत नाही, त्यांची लेवल बॉडीमध्ये वाढते आणि त्यामुळं नायट्रोयुरेसिस आणि व्हॅसोडायलिटेशन होतं. तर सॅक्युबिट्रिल हा ड्रग आपल्या बॉडीत जे ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आणि ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आहे त्याचं डिग्रेडेशन एंडोपेप्टाइडेज एन्झाईमने होत देत नाही, कारण हा ड्रग सॅक्युबिट्रिल हा त्या एन्झाईमला इनहिबिट करतो आणि रिसेंटली हा अप्रूव्ह झालेला आहे. तर आलंय लक्षात? हे समजलाय टॉपिक? हार्ट फेल्युअर आपला तर टॉपिक संपलेला आहे. ओके. ओके. तर आयनोट्रॉपिक ड्रग्स तर माहीत पाहिजेच तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला रास सिस्टीमवर ऍक्ट होणारे AC इनहिबिटर, ARB, स्पायरोनोलॅक्टोन, त्याचप्रमाणे सिम्पॅथेटिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे बीटा ब्लॉकर्स, त्यानंतर तुम्हाला डायुरेटिक, व्हॅसोडायलेटर्स आणि ॲट्रियल नायट्रोयुरेटिक आणि नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स आणि एंडोपेप्टाइडेज इनहिबिटर सॅक्युबिट्रिल हे ड्रगही माहीत पाहिजे. तर डिटेलमध्ये जास्त तुम्हाला आयनोट्रॉपिक ड्रग्स, रास सिस्टीम, बीटा ब्लॉकर्स, डायुरेटिक्स एवढं जरी माहीत असेल तर मोर दॅन इनफ आहे. ओके. समजलाय टॉपिक? हो सर. आता आपण दुसरा टॉपिक पाहूया. सर एक मिनिट, एक क्वेश्चन होता विचारू. हा. हे जे नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स आणि न्यूरल एंडोपेप्टाइड इनहिबिटर्स हे आता न्यूअर आलेले आहेत की हे पेपरमध्ये लिहिलंच पाहिजे क्वेश्चन आला तर? नाही लिहिलं तरी चालतं. वी आर नॉट चालेल. एक्सपेक्टिंग फ्रॉम MBBS स्टुडंट्स ऑल्सो. तर तुम्ही ओके फक्त सर. कॉमन गोष्टी माहित पाहिजे. आता हे कसं आहे माहिती आहे का, फार्मेकोलॉजी मध्ये आपण हे डिस्कशन करतोय ते खूप डिटेल करतोय, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला आता कोणी म्हणाल की सगळे ड्रग्ज माहित पाहिजे, असं माहित पाहिजे, तसं माहित पाहिजे, पण आता आम्ही भरपूर एक्झामचे पेपर सेट केलेत आणि भरपूर एक्झामचे पेपर चेक केलेत. तर तुम्हाला पासिंग पॉइंट ऑफ व्ह्यू मस्ट नो हा जो पॉइंट आहे तो माहित पाहिजे. म्हणजे आता हार्ट फेल्युअर आहे, मस्ट नो काय आहे तुम्हाला? डिगॉक्झिन, डोपामाइन, डोब्युटामाइन, डायुरेटिक, Yes. ते माहित पाहिजे. आणि जास्तीत जास्त रास सिस्टीमवर AC इनहिबिटर, ARB आणि बीटा ब्लॉकर जर 2 मार्कला विचारलेत तर तर त्याच्यापेक्षा जास्त रेअर गोष्टी आपण एक्सपेक्ट नाही करत. जसं अंजाईना आहे, वी आर एक्सपेक्टिंग नायट्रेट्स. अंजाईना लॉंग क्वेश्चन आला तर नायट्रेट्स, जास्तीत जास्त विचारलं तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर.
बाकी फक्त मेकॅनिझम पॉइंट ऑफ व्ह्यू बीटा ब्लॉकर आहेत. पण न्यूअर अँटी अँजिनल ड्रग जे आहेत, रॅनोलॅझिन, ओके, ट्रायमेटाझिडिन, इव्हाब्रॅडिन, हे तुमच्याकडून म्हणजे पेपरमध्ये एक्सपेक्टेड नाहीये. पेपरमध्ये कॉमन गोष्टीच आल्या पाहिजे. कॉमन गोष्टीवरच 70 to 80% पेपर येतो आणि आपल्याला पासिंग पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर त्यात चांगल्या प्रकारे 60-65% मार्क पडू शकतात. ठीक ओके आहे. सर, थँक्यू सर. हो सर. ओके. त्यामुळं फार्मेकोलॉजी वाचताना खूप सारे ड्रग्ज आहे, खूप वास्ट आहे, तसं नाही. क्लासिफिकेशन, जो मेन ड्रग आहे त्याचं मेकॅनिझम, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा डिटेल जास्त जायचं नाही. बरोबर आहे. कन्सेप्ट काही असतील ते 2 मार्काच्या दृष्टीने आपण जे डिस्कस करतोय ते तुमचे क्लिअर झाले, तो कधी आठवणार आहे तुम्हाला? बरोबर आहे. ते हो सर. आठवणारच आहे, त्याच्यात काही हे नाही. बरोबर. तर ओके. हा, समजा बीटा ब्लॉकर आहे, हार्ट फेल्युअर मध्ये का यूज करता, तुम्ही असं पुस्तक वाचताना तुमच्या कधी लक्षात नाही येणार ते. पण जे आता आपण डिस्कस एवढ्या वेळा केलंय, ते पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट अरेस्ट करतो किंवा रिव्हर्स करतो, ते तुमच्या लक्षात आहे. बीटा ब्लॉकर कार्डियाक आउटपुट कमी करतो, तर हार्ट फेल्युअर मध्ये कसा इफेक्टिव्ह आहे असं कोणी विचारलं तर ते आन्सर तुमचं रेडी राहणार आहे. ओके. तर जिथं महत्वाचे पॉइंट आहे ते आपण डिस्कस करतोय. बरोबर. फक्त रेअर गोष्टी पण याच्याबरोबर आपण डिस्कस करतोय, का करत आहे की ते तुम्हाला ऍटलिस्ट त्याचं नॉलेज राहावं म्हणून आपण डिस्कस करतोय. ठीक आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जेवढं घेतोय त्याच्या 50% महत्वाच्या गोष्टी केल्या तरी पास होणार आहे तुम्ही. ओके सर, थँक्यू सर. ओके. चला, अँटीप्लेटलेट ड्रग आपण पाहूया. थोडं चेंजेस मी करतोय. ओके. हा. ओके. तुम्हाला कोणते अँटीप्लेटलेट ड्रग माहित आहे? ऍस्पिरिन, क्लोपिडिग्रिल, टिकाग्रिल, प्राझोग्रिल. ओके. ऍस्पिरिन माहित आहे, हा तर सगळ्यांनाच माहित असेल. ओके. अजून? क्लोपिडोग्रिल, क्लोपिडोग्रिल माहित आहे. ओके. अजून? प्राझोग्रिल, प्राझोग्रिल माहिती. ब्रासुग्रिल. ओके. अजून? टिकाग्रिल, टिकाग्रिलॉर. ओके. तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कोणते यूज केलेत? ऍस्पिरिन आणि क्लोपिडोग्रिल जास्त युज होतो. सगळे ओके. यूज केले ते. ओके. तुम्ही सगळेच केले, काहींनी ऍस्पिरिन, म्हणजे ऍस्पिरिन, क्लोपिडोग्रिल खूप जणांनी यूज केलेत. प्रॅसुग्रिल, टिकाग्रिलॉर हे जे आयसीयू वगैरे मध्ये जास्त त्याचा रोल आहे, यूज करतात. ठीक आहे. म्हणजे ऍस्पिरिन, क्लोपिडोग्रिल विषयी माहिती आहे तुम्हाला. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अँटीप्लेटलेट मध्ये तुम्हाला ऍस्पिरिन आणि क्लोपिडोग्रिल हे 2 ड्रग विषयी जरी माहित असेल तरी मोर दॅन इनफ आहे. तर आता अँटीप्लेटलेट ड्रग मध्ये कोणते ड्रग येतात आपण ते पाहणार आहोत. ओके. आणि क्लासिफिकेशनच्या आधी अँटीप्लेटलेट ड्रग कशासाठी यूज होतात, ओके, ते आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला मी मागील लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे की हे अँटीप्लेटलेट ड्रग आहेत ना, त्यालाच आपण अँटी थ्रोम्बोटिक ड्रग असंही म्हणतो. तर अँटीप्लेटलेट ड्रगचा अर्थ काय? These are the drugs which prevent प्रिव्हेंट्स प्लेटलेट platelet ऍग्रिगेट. platelet aggregation. ओके. बरोबर आहे. ओके. प्लेटलेट ऍग्रिगेशन. ओके. आता हे अँटीप्लेटलेट ड्रगला अँटी थ्रोम्बोटिक ड्रग असेही म्हणतात, हे तुम्हाला माहित पाहिजे. आता एक लक्षात घ्या की अँटीप्लेटलेट ड्रग हे प्लेटलेट ऍग्रिगेशन काय करतायत? प्रिव्हेंट करतायत. ओके. आपण ब्लड वेसलचा जर विचार केला, ओके, तर ब्लड वेसल मध्ये जसं आपलं एज नुसार अथेरोस्क्लेरोसिस
प्लॅक तयार होत असतो, म्हणजे ब्लॉकेज तयार होत असतात. ओके, समजा हे आर्टरी आहे आणि इकडं वेन आहे. तर जे थ्रोम्बस तयार होतो वेन्स आणि आर्टरीज मध्ये, यामध्ये काय फरक आहे हे मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. आर्टेरियल थ्रोम्बाईला काय कॅरेक्टरिस्टिक आहे, ते त्यात कशाचं प्रमाण जास्त असतं आणि व्हेनस थ्रोम्बाईमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं. आर्टेरियल थ्रोम्बाई दे आर रिच इन प्लेटलेट. ओके, आणि व्हेनस थ्रोम्बाई जे आहे दे आर रिच इन फायब्रिन. आठवतंय? जे आर्टरी मधलं थ्रोम्बस असतो त्यामध्ये जेव्हा थ्रोम्बस तयार होतो त्यामध्ये प्लेटलेट्स कोएग्युलेशन फॅक्टर्स मुळे फायब्रिन डिपॉझिशनही होतं. पण आर्टरीज आणि व्हेनच्या थ्रोम्बाई मध्ये किंवा आर्टरीज आणि थ्रोम्बाई मध्ये जे ब्लॉकेज तयार होतो त्यामध्ये फरक आहे. प्लेटलेट्स जे आहेत ते आर्टेरियल थ्रोम्बाई जो असतो त्यामध्ये प्लेटलेट्स रिच असतात, म्हणजे जास्त असतात, आणि व्हेनस थ्रोम्बाई मध्ये जास्त काय असतं, फायब्रिन असतं. ओके, फायब्रिन. आता अँटीप्लेटलेट ड्रग हे प्लेटलेट ऍग्रीगेशन प्रिव्हेंट करतात. ओके, त्याचप्रमाणे अजून एक टर्मिनॉलॉजी आपण पाहिली होती, अँटीकोयागुलंट. अँटीकोयागुलंट ड्रग जे आहे ते काय प्रिव्हेंट करतात, फायब्रिन फॉर्मेशन थोडक्यात, किंवा कोएग्युलेशन कोएग्युलेशन कॅस्केड इनिबिट करतात, फायब्रिन फॉर्मेशन इनिबिट करतात. तर हे दोन्ही ड्रग हे ऑलरेडी जो क्लॉट तयार झाला आहे ते डिझॉल्व नाही करत. यांचं काम काय आहे, जो क्लॉट तयार झालेला आहे, ओके, जो क्लॉट तयार झालेला आहे त्यांचं काम काय आहे या ड्रगचं, की जो क्लॉट तयार झालेला आहे किंवा जो ब्लॉक तयार झालेला आहे त्या ब्लॉकचं एक्सटेन्शन होऊ द्यायचं नाही. सपोज आता इथं 30% ब्लॉक तयार झालेला आहे आर्टरीमध्ये, तर 30%चं 40, 50, 60% होऊ द्यायचं नाही. वेन्समध्ये जर ब्लॉक तयार झालेला असेल आणि 40% वेन ब्लॉक झालेली असेल तर ती ब्लॉक एक्सटेंड नाही होऊ द्यायचा. त्यासाठी हे ड्रग यूज करतात. म्हणजे हे ड्रग प्रोफेलॅक्सिस साठी चांगले आहेत का ट्रीटमेंटसाठी चांगले आहेत? ऍक्च्युअल क्लॉट साठी. ओके, तर ते लक्षात ठेवायचं आहे. तर क्लॉट्सच्या लायसिस साठी कोणते ड्रग यूज करतात आपण ते नंतर पाहणारच आहोत. तर याच्यामध्ये आर्टेरियल थ्रोम्बाय दे आर रिच इन प्लेटलेट्स आणि व्हेनस थ्रोम्बाय दे आर रिच इन फायब्रिन. सो अँटीप्लेटलेट ड्रग्स आर मोर युजफुल फॉर प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू इन विच टाइप ऑफ थ्रोम्बाय, आर्टेरियल. आणि अँटीकोएग्युलंट्स आर बेटर फॉर प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू इन प्रिव्हेंशन ऑफ एक्सटेन्शन ऑफ विच थ्रोम्बाय, वेनस थ्रोम्बाय. हे आपण अँटीकोएग्युलंट टॉपिक जेव्हा मी डिस्कस केलं ऑफलाईन त्यामुळेच पण डिस्कस केलेला आहे. आणि जो क्लॉट झालेला आहे, जो प्लग अथेरोस्क्लेरोटिक प्लाग बनलेला आहे, त्या थ्रोम्बसच्या लायसिस साठी कोणते ड्रग यूज करतो आपण? थ्रोम्बोलायटिक ड्रग्स. एजंट. संब्रोलायटिक एजंट, त्याला फायब्रिनोलायटिक पण म्हणतात. त्यालाच फायब्रिनोलायटिक म्हणतात. त्यात स्ट्रिप्टोकायनेज, युरोकायनेज, अल्टिप्लेज येतं. तर ते ऍक्च्युअल क्लॉट डिझॉल्व्ह होण्यासाठी आपण यूज करतो. तर मग अँटीप्लेटलेट, अँटीकोएग्युलंट आणि थ्रोम्बोलायटिक याच्यामध्ये आपल्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. अँटीप्लेटलेट म्हणजे यात आपल्याला ऍस्पिरिन, क्लोपिडोग्रिल विषयी लिहायचं आहे. अँटीकोएग्युलंट मध्ये तुम्हाला पॅरेंटल अँटीकोएग्युलंट आहेत, ओरल अँटीकोएग्युलंट आहेत. त्यात तुम्हाला लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन किंवा अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन आणि त्याचबरोबर वारफेरिन ह्या ड्रग विषयी लिहायचं आहे. लक्षात आलं? तर आणि थ्रोम्बोलायटिक मध्ये स्ट्रिप्टोकायनेज, युरोकायनेज, अल्टिप्लेज असे ड्रग्स लिहायचे असतात. तर हे 3 ग्रुप वेगवेगळे तुमच्या लक्षात आले का? हो सर. अँटीकोएग्युलंट, अँटीप्लेटलेट आणि थ्रोम्बोलायटिक यातले, म्हणजे यात कन्फ्युजन राहणार नाही.
काही वेळेस काय होतं, अँटीकोएग्युलंट विचारलं त्यात ऍस्पिरिन लिहितात, क्लोपिडोग्रिल लिहितात. तर ते अँटीकोएग्युलंट मध्ये वी आर एक्सपेक्टिंग लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन किंवा वारफेरिन. अँटीप्लेटलेट आला तर तिथं ऍस्पिरिन क्लोपिडोग्रिल लिहिलं पाहिजे, तिथं वारफेरिन लिहून फायदा नाही. म्हणजे रक्त पातळ होणारे औषधं म्हणजे कोणत्या ग्रुपचे ते फार महत्वाचं आहे. आणि थ्रोम्बोलायटिक आला तर तिथं तुमच्याकडून स्ट्रिप्टोकायनेज, युरोकायनेज, अल्टिप्लेचच एक्सपेक्टेड आहे. तिथं ऍस्पिरिन, क्लोपिडोग्रिल किंवा वारफेरिन लिहून फायदा नाही. लक्षात आले हे 3 ग्रुप? हो सर. हो हो सर. हो हो. तर बेसिक गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. आता आपण ऍक्च्युअल अँटीप्लेटलेट ड्रग कडे, तुम्हाला दिसतंय का हे एक जे? हो सर, दिसते. ओके ओके ठीक आहे. व्हॉट आर अँटीप्लेटलेट ड्रग्स? डेफिनेशन जी आहे, these are the drugs which interfere with platelet function and are useful for prophylaxis of thromboembolic disorder. तर हे these are the drugs which interfere with platelet function and these drugs prevent platelet aggregation and they are useful in thromboembolic disorder. ओके. आता एक आपण मागील लेक्चर मध्ये हे डिस्कस केले अँटीकोएग्युलंट मध्ये. तर क्लॉट फॉर्मेशन किंवा थ्रोम्बोस फॉर्मेशन जे आहे त्यामध्ये कोणकोणत्या स्टेप महत्वाच्या आहेत? ओके ओके. तर एक लक्षात घ्या, प्लेटलेट्स जे आहेत ते क्लॉट फॉर्मेशन साठी कसे उपयुक्त आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. ओके ओके. ही डायग्राम दिसते का तुम्हाला? नाही सर, ते खूप छोटच. छोटी खूप? आपण करू शकतो मोठे, ते प्रत्येक मोबाईल वरून झूम आउट करू शकतो. ओके, झूम करू शकता का? ओके, तुम्ही त्याला हो स्क्रीनला सर. मोठं करू शकता. हो सर, आम्ही करू. ओके ओके. हम्म. आता प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशन कसं होतं, ज्यावेळेस आपण समजा तुम्हाला मी 2-3 गोष्टी पहिले डिस्कस करतो, ज्या नॉर्मल पॉइंट काही तुम्हाला महत्वाचे आहेत. ज्यावेळेस अ, आपल्या शरीरात प्लेटलेट्स आहेत, कोएग्युलेशन फॅक्टर्स आहेत, लक्षात आले. पण जेव्हा आपण जे ब्लड सर्क्युलेशन मध्ये असतं त्यामध्ये प्लेटलेट्स फ्रीली मूव्ह होत असतात, तिथं ऍग्रिगेशन होतं का प्लेटलेटचं? नाही. त्याचं रिझन काय आहे की आपल्या ब्लड वेसलला जी इनर लाइनिंग आहे त्याला आपण एंडोथेलियल लाइनिंग म्हणतो, बरोबर आहे? त्याला आपण कोणती लाइनिंग म्हणतो? एंडोथेलियल लाइनिंग म्हणतो. एंडोथेलियल. आणि ही एंडोथेलियल लाइनिंग जी आहे ना ब्लड वेसलची, हे प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशन प्रिव्हेंट करतं. म्हणजे एंडोथेलियल लाइनिंग जी आहे ब्लड वेसलची, हे प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशन काय करतं? प्रिव्हेंट. प्रिव्हेंट करतं. त्यामुळे प्लेटलेट्स हे सर्क्युलेशन मध्ये फ्रीली मूव्ह होऊ शकतात असे. तिथं ऍक्टिव्हेशन ऍग्रिगेशन नाही होत प्लेटलेटचं, बरोबर आहे? मग आता प्लेटलेट ऍक्टिव्हेशन ऍग्रिगेशन कधी होतं? तर ज्या वेळेस हे जे ब्लड वेसलची इनर लाइनिंग आहे, एंडोथेलियल लाइनिंग, ती ज्यावेळेस त्याच्यात डिफेक्ट तयार होतो, डिस्ट्रॉय होते. ओके. तर एंडोथेलियल लाइनिंग जी आहे ती जर इथली डिस्ट्रॉय झाली तर एंडोथेलियल लाइनिंगच्या आतमध्ये सब एंडोथेलियल लेअर असतो. म्हणजे एंडोथेलियल लाइनिंगच्या जस्ट खाली कोणता लेअर असतो? सब एंडोथेलियल लेअर. आणि ज्यावेळेस एंडोथेलियम डॅमेज होतं एखाद्या ब्लड वेसलचं, तर सब एंडोथेलियल लेअर कशाला एक्सपोज होतो? मग ब्लडला. आणि सब एंडोथेलियल लेअर ब्लडला जेव्हा एक्सपोज होतो तर ब्लड मधले प्लेटलेट जे आहे तर सब एंडोथेलियल मध्ये व्होन विलब्रँड फॅक्टर्स आहे, ओके, त्याशी इंटरॅक्ट होतात. ओके. आणि प्लेटलेट ऍक्टिव्हेशन होतं. ओके. प्लेटलेट काय होतं? ऍक्टिव्हेशन होतं. तर कसं होतं मी तुमच्याशी डिस्कस करत आहे.
आणि त्या डायग्राम वरून तुम्हाला सगळे ऍक्शन्स लक्षात येणार आहेत. याला मी अजून मोठं करतो माझ्या, जस्ट एक मिनिट. दिसते आता? दिसते सर. ओके. आता हे पहा, हे एंडोथेलियम काय आहे, इंटॅक्ट आहे का डॅमेज आहे इथं? इंटॅक्ट. इंटॅक्ट आहे. जे मी गोल केलंय ते इंटॅक्ट आहे. आणि Intact आहे. इंटॅक्ट एंडोथेलियम प्लेटलेट ऍक्टिव्हेशन करतं का नाही? मम्मी नाही. का नाही नाही करत? करत. नाही करत, त्याचं रिझन मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे नंतर. आता हे एंडोथेलियम, डॅमेज एंडोथेलियमची फिगर आहे पहा. तर ह्या इथं एंडोथेलियम डॅमेज झालेला आहे. जेव्हा एंडोथेलियम डॅमेज होतो तेव्हा प्लेटलेटचा कॉन्टॅक्ट कोणत्या लेअरशी येतो? सब एंडोथेलियल लेअरशी. आणि प्लेटलेट एक व्होन विलब्रँड फॅक्टर आहे, त्याच्याशी इंटरॅक्ट करतात. ओके. आणि त्यामुळे ह्या प्लेटलेटचं ऍक्टिव्हेशन होतं. आता ही एक प्लेटलेट तुमच्या समोर मी हायलाइट करत आहे. ओके. ओके. आता ही प्लेटलेट सब एंडोथेलियल लेअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर ऍक्टिव्हेट होते आणि काही सबस्टन्स रिलीज करते. ते सबस्टन्स दुसऱ्या प्लेटलेटला ऍक्टिव्हेट करतात आणि अशा प्लेटलेट ऍक्टिव्हेट झालेल्या प्लेटलेट एकमेकांशी एकत्र येऊन ऍग्रिगेट होतात. तर ही प्लेटलेट ऍक्टिव्हेट कशी होती सब एंडोथेलियल लेअर एक्सपोज झाल्यानंतर? तर सब एंडोथेलियल लेअर एक्सपोज झाल्यानंतर प्लेटलेट मध्ये मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड ऍक्टिव्हेट होतं. आता हे प्लेटलेट आहे. ओके. प्लेटलेट तुम्हाला इथं मी हायलाइट करत आहे, त्याच्यावर आता कॉन्सन्ट्रेट करा. आणि प्लेटलेट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर जे सेल मेम्ब्रेन जे आहे तिथं जे फॉस्फोलिपिड आहे ते ऍक्टिव्हेट होतात आणि ते काय तयार करतात? ॲरोचिडोनिक ऍसिड. बरोबर आहे. ॲरोचिडोनिक ऍसिड पाथवे मध्ये काय डिस्कस केलं होतं आपण? कॉक्स आणि लॉक्स व्हेरी गुड. दोन पाथवे ॲरोचिडोनिक असतात. ऍसिड पाथवे मध्ये काय आहे की ॲरोचिडोनिक ऍसिड पाथवे मध्ये काय होतं, समजा आता हा जो मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड आहे, मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड समजा प्लेटलेट मधला मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड आहे, तो कशात कन्वर्ट होतो? ॲरोचिडोनिक ऍसिड. आता ॲरोचिडोनिक ऍसिडचं कन्वर्जन कशात होऊ शकतं? ॲरोचिडोनिक ऍसिडचं कन्वर्जन कशात होऊ शकतं? दोन पाथवे आहेत, आठवतंय तुम्हाला? हो, कॉक्स आणि कोणते? कॉक्स सायक्लोऑक्सिजिनेस ओके. आणि हा ॲरोचिडोनिक अजून ऍसिड कॉक्स पाथवे थ्रू प्रोस्टॅग्लॅन्डिन रिलीज सिंथेसाइज करेल आणि हा ॲरोचिडोनिक ऍसिड दुसरा पाथवे आहे लॉक्स पाथवे, त्या थ्रू काय तयार ल्युकोट्राईन करतो? ल्युकोट्राईन तयार लिक्विड. करतो. आता हे प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये इनिशियली प्रोस्टॅग्लॅन्डिन G2 आणि H2 तयार होतात, पण हे अनस्टेबल प्रोस्टॅग्लॅन्डिन असतात. ते रॅपिडली दुसऱ्या प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये कन्वर्ट होतात. मग ते जे कन्वर्जन आहे तिथं त्या पर्टिक्युलर ऑर्गन मध्ये कोणता एन्झाईम प्रिडॉमिनंट आहे त्याच्यावर डिपेंड असतं. काही ठिकाणी D2 बनतं, काही ठिकाणी E2 बनतं, काही ठिकाणी F2 अल्फा बनतं, काही ठिकाणी प्रोस्टाग्लॅन्डिन I2 बनतं, काही ठिकाणी थ्रोम्बोक्सिन A2 प्रोस्टाग्लॅन्डिन बनतं. तर एक लक्षात घ्या, प्लेटलेट्स मध्येही हे प्लेटलेट्स जेव्हा सब एंडोथेलियल लेअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा ती प्लेटलेट ऍक्टिव्हेट होते आणि ऍक्टिव्हेट झाल्यामुळं कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होतो? ॲरोचिडोनिक ऍसिड पाथवे. आणि ॲरोचिडोनिक ऍसिड पाथवे प्लेटलेट्स मध्ये पहिले कॉक्स एन्झाईमनी प्रोस्टॅग्लॅन्डिन इंटरमिडिएट बनवतो, प्रोस्टॅग्लॅन्डिन H2, आणि त्यानंतर तो प्लेटलेटमध्ये थ्रोम्बोक्सिन A2 सिंथेस एन्झाईम प्रिडॉमिनंट आहे, त्यामुळं तिथं काय बनतं प्लेटलेटमध्ये? थ्रोम्बोक्सिन A2. तर प्लेटलेटमध्ये कोणता प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस होते? याचा आन्सर तुमचा काय असेल?
थ्रोम्बोक्सिन A2. थ्रम्बोक्सेन A2 कसा होतो, कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होऊन? Arachidonic acid. ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे, बरोबर आहे. ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे कॉक्स एन्झाईमनी, सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईमनी प्रोस्टाग्लॅन्डिन H2 बनवतो. प्रोस्टाग्लॅन्डिन H2 अनस्टेबल प्रोस्टाग्लॅन्डिन आहे आणि प्लेटलेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? थ्रोम्बोक्सेन Thromboxane A2. A2 मध्ये. लक्षात आलं? ओके. म्हणजे हे प्लेटलेट जेव्हा सब एंडोथेलियलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं तेव्हा ह्या प्लेटलेट मध्ये थ्रोम्बोक्सेन A2 चं प्रोडक्शन काय होतं? वाढतं. आणि वाढ. थ्रोम्बोक्सेन A2 काय होतो? रिलीज होतो. लक्षात आलं? थ्रोम्बोक्सेन A2 रिलीज होतो. म्हणजे प्लेटलेट ऍक्टिव्हेट झाले आणि त्या प्लेटलेटने काय रिलीज केलं? Thromboxane A2. लक्षात आलं? ओके. येस. त्यानंतर अजून एक हा पाथवे तुम्हाला लक्षात आलाय. आता दुसऱ्या पाथवेकडे जाऊ. प्लेटलेट ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवेने काय होतं? ओके, IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होतो आणि तो पाथवे कशाचं रिलीज वाढवतो? 5HT आणि ADP. ADP चा अर्थ आहे ॲडिनोसिन डायफॉस्फेट. ओके, त्याचं रिलीज वाढवतो. म्हणजे ॲरेचिडोनिक पाथवेने कशाचं रिलीज वाढलंय? थ्रोम्बोक्सिन A2. A2 चं. आणि IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवेने कशाचं रिलीज वाढलंय? 5-HT ADP चं. ADP. आता 5HT हा सिरोटोनिन आहे, तो व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन साठी महत्वाचा आहे. काय करतो तो? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. Vasoconstriction. आता राहिलेल्या दोघांचा काय रोल आहे? ADP आणि थ्रोम्बोक्सिन A2 काय करतो? तर हा थ्रोम्बोक्सिन A2 काय करतो? तो दुसऱ्या प्लेटलेट्स कडे जातो आणि दुसऱ्या प्लेटलेट्सवर थ्रोम्बोक्सिन A2 रिसेप्टर असतात. त्या रिसेप्टरवर जाऊन ऍक्ट होतो आणि दुसऱ्या प्लेटलेटला ऍक्टिव्हेट करतो. लक्षात आलं? म्हणजे एक प्लेटलेट ऍक्टिव्हेट झाल्यावर थ्रोम्बोक्सिन A2 रिलीज होतं. तो रिलीज झालेला थ्रोम्बोक्सिन A2 दुसऱ्या प्लेटलेट्सवर थ्रोम्बोक्सिन A2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन दुसऱ्या प्लेटलेटला काय करतोय? ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट करतो. करतोय. लक्षात आलं? त्याचप्रमाणे जो ADP रिलीज झालेला आहे तो ADP पण दुसऱ्या प्लेटलेट्स कडे जातो आणि ADP रिसेप्टरवर ऍक्ट होतो. कशावर ऍक्ट होतो? ADP रिसेप्टरवर. ADP. आणि दुसऱ्या प्लेटलेटला काय करतो? ऍक्टिव्हेट. Activate करतो तसं. ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे थ्रोम्बोक्सिन A2 आणि ADP हे प्लेटलेट्सला दुसऱ्या प्लेटलेट्सच्या कशासाठी वापरले गेले आता? Activation. ऍक्टिव्हेशन साठी. म्हणजे एका प्लेटलेटला रिलीज झाले आणि दुसऱ्या प्लेटलेटला काय केलं त्यांनी? Activate. ऍक्टिव्हेट केलं. आता इथं लक्षात घ्या, इथं ADP रिसेप्टरचे दोन टाइप्स असतात, P2Y12 रिसेप्टर आणि P2Y1 रिसेप्टर. नाही लक्षात ठेवले तरी चालेल. ओके, P2Y12 आणि P2Y1 हे दोन ADP रिसेप्टरचे टाइप्स लक्षात आले तुमच्या? ADP रिसेप्टरचे दोन टाइप कोणते? P2Y12 आणि P2Y1. Y. आता हा ADP दुसऱ्या प्लेटलेटला ऍक्टिव्हेट करताना ह्या दोन्ही रिसेप्टरला बाइंड झाला पाहिजे. हे दोन्ही रिसेप्टर त्या प्लेटलेटवर असतात आणि ह्या दोन्ही रिसेप्टरला बाइंड झाला तर प्लेटलेटचं ऍक्टिव्हेशन होतं दुसऱ्या. बरोबर? लक्षात आलं? म्हणजे ADP ची बाइंडिंग P2Y12 ला पण झाली पाहिजे आणि ADP P2Y1 ला पण बाइंड झाला तर दुसरे प्लेटलेट ऍक्टिव्हेट होणार. लक्षात आलं? ओके. तर प्लेटलेट दुसरे ऍक्टिव्हेट कशाने होतात ते तर लक्षात आलं तुमच्या? थ्रोम्बोक्सिन A2 आणि ADP. ओके, इथपर्यंत पाठ कळला का तुमच्या? ओके. त्याचप्रमाणे थ्रोम्बिन नावाचं सबस्टन्स तुम्हाला माहित आहे काय आहे? थ्रोम्बिन Factor 2. फॅक्टर 2 आहे का 2A आहे? 2A आहे. 2A. थ्रोम्बिन इज ए ऍक्टिव्हेटर फॅक्टर 2 दॅट इज 2A. तर हा थ्रोम्बिन कुठे तयार होतो?
कोएग्युलेशन कॅस्केड मध्ये अँटी कोएग्युलंट मध्ये आपण पाहिलेलं आहे पहा, ते कोएग्युलेशन पाथवे पाहिलं होतं, त्यात थ्रोम्बिन तयार होत होता. थ्रोम्बिन हा फायब्रिन फॉर्मेशन साठी महत्वाचा आहे, आपण पाहिलेलं आहे. अजून एक पाहिलं होतं की थ्रोम्बिन काय करतो, प्लेटलेट ऍक्टिव्हेशन करतो. तर प्लेटलेट ऍक्टिव्हेशन कसं करतो थ्रोम्बिन, तो प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग रिसेप्टर 1 ऑब्लिक प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग रिसेप्टर 4 यावर ऍक्ट होतो आणि त्यामुळे प्लेटलेट ऍक्टिव्हेशन होतं. पार 1 ऑब्लिक पार 4 रिसेप्टर ऍक्टिव्हेट केले जातात कशाने, थ्रोम्बिन. म्हणजे आता तुम्हाला प्लेटलेट ऍक्टिव्हेशन होण्यासाठी कोणकोणते सबस्टन्सनी प्लेटलेट ऍक्टिव्हेशन झालंय ते लक्षात आलंय. येस सर. थ्रोम्बोक्सिन A2, ADP आणि थ्रोम्बिन. थ्रोम्बिन. ओके. आता काय होतं बघा, ज्यावेळेस प्लेटलेट ऍक्टिव्हेशन होतं त्यावेळेस काय होतं की प्लेटलेट वर एक रिसेप्टर आहे, त्याला ग्लायकोप्रोटीन 2B 3A रिसेप्टर म्हणतात. काय म्हणतात, ग्लायकोप्रोटीन 2B 3A रिसेप्टर. नॉर्मली जेव्हा प्लेटलेट इनएक्टिव्ह स्टेट मध्ये असतो तेव्हा हा रिसेप्टर पण इनएक्टिव्ह असतो, पण जेव्हा प्लेटलेट ऍक्टिव्हेट होतात, आवाज येतोय ना, थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम दिसतोय. हा, जेव्हा प्लेटलेट ऍक्टिव्हेट होतात तेव्हा ग्लायकोप्रोटीन 2B 3A रिसेप्टर काय होतो, ऍक्टिव्हेट होतो. ओके, लक्षात आलं. तर एक तर हे ग्लायकोप्रोटीन 2B 3A रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर काय होतं, तर हे काय करतात, आता हा फर्स्ट प्लेटलेटचा ग्लायकोप्रोटीन 2B 3A रिसेप्टर आहे, हा सेकंड प्लेटलेटचा ग्लायकोप्रोटीन 2B 3A रिसेप्टर आहे. ते ऍक्टिव्हेट झाल्यामुळं काय होतं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट कॉम्प्लेक्स. कसलं कॉम्प्लेक्स तयार होतं, प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट. हा ग्लायकोप्रोटीन 2B 3A रिसेप्टर कशाला बाइंड होतो, फायब्रिनोजनला. फायब्रिनोजन काय आहे, फॅक्टर 1. मग हा प्लेटलेट, हा, मग हे दोन प्लेटलेटचे ग्लायकोप्रोटीन 2B 3A रिसेप्टर फायब्रिनोजनला बाइंड झाले, त्यामुळे प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट कॉम्प्लेक्स बनतं आणि त्यामुळं ते प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशन होतं. म्हणजे दोन प्लेटलेट आणि फायब्रिनोजन एकत्र आले. लक्षात आलं, लक्षात आलं. तर ही लास्ट स्टेप झाली ग्लायकोप्रोटीन 2B 3A रिसेप्टर. म्हणजे प्लेटलेट ऍक्टिव्हेशन झाल्यामुळं त्या प्लेटलेटवरचा कोणता रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतो, ग्लायकोप्रोटीन 2B 3A. आणि तो रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर कसलं कॉम्प्लेक्स बनतं, प्लेटलेट फायब्रिन प्लेटलेट ते प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट. प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट. आता ह्या फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन नंतर फायब्रिन मध्ये होतं. कसं होतं, कोएग्युलेशन कॅस्केटने थ्रोम्बिन बनेल, थ्रोम्बिन फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये करेल आणि अजून स्टेबल क्लॉट होईल. लक्षात आलं. म्हणजे हे क्लॉट तयार होतं आणि प्लेटलेटचा रोल आहे आणि फायब्रिनोजनचा पण रोल आहे. लक्षात आलं. आता आता लक्षात घ्या, ह्या सगळ्या स्टेप्स आपण बघितल्यात. मी तुम्हाला सांगितले की इंटॅक्ट एंडोथेलियम असेल तर प्लेटलेट ऍक्टिव्हेशन होतं का, नाही होत. नाही. त्याचं रिझन काय, तर एंडोथेलियम मध्ये पण कॉक्स एन्झाईम असतं. कोणतं एन्झाईम असतं, कॉक्स. आणि हा कॉक्स कोणतं प्रोस्टाग्लॅंडिन तयार करतो, एंडोथेलियम मध्ये प्रोस्टाग्लॅंडिन I2 काय तयार करतो, प्रोस्टाग्लॅंडिन I2. आता प्रोस्टाग्लॅंडिन I2 काय करतो, प्लेटलेटवर प्रोस्टाग्लॅंडिन I2 रिसेप्टर आहे, त्याच्यावर ऍक्ट होतो. हे GS टाईप रिसेप्टर आहे. मग प्रोस्टाग्लॅंडिन I2 रिसेप्टरवर प्रोस्टाग्लॅंडिन I2 ऍक्ट झालं तर कसली लेवल वाढणार आहे, GS रिसेप्टर कसली लेवल वाढवतात, सायक्लिक AMP ची लेवल वाढवतात. आणि सायक्लिक AMP चा रोल काय आहे ते लक्षात घ्या. सायक्लिक AMP इनहिबिट्स रिलीज ऑफ 5-HT आणि ADP. सायक्लिक AMP कसलं रिलीज कमी करतो, 5-HT आणि ADP. मग 5-HT आणि ADP, तर ADP रिलीज नाही झाला तर प्लेटलेट ऍक्टिव्हेशन होईल का, दुसरं
नाही होणार. नाही. मग प्लेटलेट ऍक्टिव्हेट नाही झाला दुसरा प्लेटलेट, तर प्लेटलेट एग्रीगेशन होईल का? नाही. नाही होणार. नाही. म्हणजे प्रोस्टॅग्लॅंडिन I2 प्लेटलेट ऍग्रीगेशन करतो का प्लेटलेट ऍग्रीगेशन प्रिव्हेंट करतो? प्रिव्हेंट करतो. प्रिव्हेंट करतो. लक्षात आलं? प्रोस्टॅग्लॅंडिन I2 प्लेटलेट ऍग्रीगेशन प्रिव्हेंट करतो. ओके. आता हे सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम कशाने होतं माहिती आहे तुम्हाला? 5' AMP मध्ये फॉस्फोडायस्ट्रेस एन्झाईम. फॉस्फोडायस्टेरेज एन्झाईम. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत. ह्या गोष्टीतून मी तुम्हाला विचारलं की कोणता प्रोस्टॅग्लॅंडिन प्लेटलेट ऍग्रीगेशन करतो? थ्रोम्बोक्सिन A2. कोणता प्रोस्टॅग्लॅंडिन अँटी ऍग्रीगेटरी आहे? प्रोस्टाग्लॅंडिन I2. ओके. म्हणजे कोणता चांगला आहे याच्यात? प्रोस्टाग्लॅंडिन I2. 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 तो प्लेटलेट प्लेटलेट ऍग्रीगेशनच नाही होत म्हणून. ओके, तो प्लेटलेट ऍग्रीगेशन प्रिव्हेंट करतो. प्रिव्हेंट आणि प्लेटलेट ऍग्रीगेशन कोण करतो? थ्रोम्बोक्सिन A2. लक्षात आलं? ओके. करतो. आता अँटीप्लेटलेट ड्रग कोणकोणते असू शकतात? अँटीप्लेटलेट ड्रगचे वेगवेगळे ग्रुप आपण डिस्कस करणार आहोत. ओके. पहिला ग्रुप जो आहे तो कॉक्स इनहिबिटर आहे आणि त्यामधला ड्रग आहे ऍस्पिरिन. कोणता आहे? ऍस्पिरिन. खूप कॉमनली यूज होतं डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये. इकोस्प्रिन ब्रँड नेम आहे. तर ऍस्पिरिन जर कॉक्स इनहिबिटर आहे तर तो कशाची सिंथेसिस इनहिबिट करेल? थ्रोम्बोक्सिन A2 ची. थ्रोम्बोक्सिन A2 ची. बरोबर, कारण तो कॉक्स इनहिबिटर आहे. बरोबर. ओके. एक ग्रुप झाला कॉक्स इनहिबिटर ऍस्पिरिन. ओके. दुसरा ग्रुप आहे, हा जास्त यूज होत नाही, तुम्ही नाव पण नसेल ऐकलं, थ्रोम्बोक्सिन A2 रिसेप्टर अँटागोनिस्ट. त्याचं नाव आहे टेरुट्रोबॅन. काय आहे? आता आपण पाहिलं प्लेटलेट ऍग्रीगेशन साठी थ्रोम्बोक्सिन A2 आहे, ADP आहे. ते कसं दुसऱ्या प्लेटलेटला ऍक्टिव्हेट करतात? थ्रोम्बोक्सिन A2 त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो. थ्रोम्बोक्सिन A2 रिसेप्टर दुसरी प्लेटलेट ऍक्टिव्हेट होते. एडीपी काय करतो? एडीपी रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्या दुसऱ्या प्लेटवर एडीपी रिसेप्टर असतील त्यांना ऍक्टिव्हेट करतो. तर जे ड्रग आहेत, असे ड्रग आता मार्केटमध्ये आहेत की जे थ्रोम्बोक्सिन A2 आणि एडीपीचे ऍक्शन प्रिव्हेंट करतात बाय ब्लॉकिंग देअर रिस्पेक्टिव्ह रिसेप्टर. तर थ्रोम्बोक्सिन A2 ची ऍक्शन कशी प्रिव्हेंट होऊ शकते जर आपण थ्रोम्बोक्सिन A2 रिसेप्टर ब्लॉक केला? आणि असा ब्लॉक करणारा ड्रग आहे टेरुट्रोबॅन. तो थ्रोम्बोक्सिन A2 रिसेप्टर ब्लॉकर आहे. ओके. हा दुसरा ग्रुप झाला. तिसरा ग्रुप जो आहे तो एडीपीची ऍक्शन एडीपी रिसेप्टरवर ब्लॉक करणारे ड्रग, त्याला एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट म्हणतात. काय म्हणतात? एडीपी रिसेप्टर रिसेप्टर अँटागोनिस्ट. Antagonist. एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट. ओके. त्यामध्ये दोन रिसेप्टर आहे, मी तुम्हाला सांगितलं एडीपीचे, P2Y12 आणि P2Y1. आणि प्लेटलेट ऍक्टिव्हेशन साठी एडीपी दोन्ही रिसेप्टरवर बाइंड झाला पाहिजे. पण जे ड्रग आहेत, असे ड्रग आहेत की ते ड्रग P2Y12 रिसेप्टर ब्लॉक करतात. कोणता एडीपी रिसेप्टर ब्लॉक करतात? P2Y12. दोघांपैकी एकही रिसेप्टर ब्लॉक झाला तर मोर दॅन सफिशियंट. एडीपी मेडिएटेड प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रीगेशन होणार नाही. नाही. मग आता असे कोणते ड्रग आहेत ते? क्लोपिडोग्रिल, इक्लोपिडिन, नंतर प्रॅसोग्रिल, टिकाग्रिलॉर, कॅनग्रिलॉर, ह्या अजून ड्रग आले. तर ऍटलीस्ट क्लोपिडोग्रिल तर आता लक्षात ठेवा, एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट. ओके. म्हणजे आपण ऍस्पिरिन पाहिला, एक दुसरा टेरुट्रोबॅन पाहिला, तिसरा एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट क्लोपिडोग्रिल आणि टिक्लोपिडन पाहिला. आता मी तुम्हाला सांगितलं होतं थ्रोम्बिन पण प्लेटलेट ऍक्टिव्हेशन करतो. कसं? थ्रू PAR1 PAR4 रिसेप्टर. बरोबर. तर हा ड्रग नाही लक्षात ठेवला तरी चालेल. थ्रोम्बिन मेडिएटेड प्लेटलेट ऍक्टिव्हेशन ऍग्रीगेशन इनहिबिट कोणता ड्रग करतो? होरापॅक्सार. नाही लक्षात ठेवला तरी चालेल. ओके. कारण रिसेंटली इंट्रोड्यूस झालाय. टेरुट्रोबॅन पण लक्षात नाही ठेवला तरी चालेल, थ्रोम्बोक्सिन A2 रिसेप्टर अँटागोनिस्ट. ओके. तर होरापॅक्सार हा
थ्रोम्बिन मेडिएटेड प्लेटलेट ऍक्टिव्हेशन होऊ देत नाही बाय इनहिबिटिंग विच रिसेप्टर, पार 1 पार पार 4. 4. त्याला 4. प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग रिसेप्टर 1 प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग रिसेप्टर 4 हा रिसेप्टर वरापेक्षा ब्लॉक करतो आणि थ्रोम्बिन मेडिएटेड प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशन होत नाही. अजून कोणतं टार्गेट आहे? आपण सांगितलं लास्ट स्टेपला कोणते रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात, ग्लायकोप्रोटीन 2B3A, आणि ते काय B3 करतात, प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट कॉम्प्लेक्स बनवतात. कॉम्प्लेक्स. मग जर ग्लायकोप्रोटीन 2B3A रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग दिले तर प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट कॉम्प्लेक्स बनेल का? नाही बनणार. नाही. नाही बनणार. बरोबर आहे. जरी प्लेटलेट ऍक्टिव्हेट झाले, जरी ग्लायकोप्रोटीन 2B3A रिसेप्टर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आला, तर तो रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग दिले तर प्लेटलेट फायब्रिनोजन प्लेटलेट कॉम्प्लेक्स होईल का? नाही. त्यामुळे ग्लायकोप्रोटीन 2B3A इनहिबिटर हे पण आपण अँटीप्लेटलेट म्हणून यूज करू शकतो. आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे निमोनिक EAT, इट 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 कोणतं निमोनिक लक्षात ठेवायचं? EAT, इट म्हणजे खाणे. तर ई वरून कोणता ड्रग आहे? ई वरून आहे इप्टीफिबॅटाइड. इप्टीफिबॅटाइड. ओके. ए वरून आहे ऍपसिक्झिमॅब, मोनोक्लोनल अँटीबॉडी ऍपसिक्झिमॅब. आणि टी वरून आहे टिरोफिबॅन. टिरोफिबॅन हे कोणते ड्रग आहे? ग्लायकोप्रोटीन 2B3A इनहिबिटर. इनहिबिटर. EAT, इप्टीफिबॅटाइड, ऍपसिक्झिमॅब आणि टिरोफिबॅन. लक्षात राहतील ग्लायकोप्रोटीन 2B3A इनहिबिटर. ओके. ओके. अजून कोणते ड्रग आपण देऊ शकतो? आपण असा ड्रग देऊ शकतो का जे फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम इनहिबिट करेल? देऊ शकतो. कारण तो काय करेल? सायक्लिक AMPचं मेटाबॉलिझम कशात होऊ देणार नाही? 5-AMP मध्ये. मग प्लेटलेट मध्ये कशाची लेवल वाढेल जर फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम इनहिबिट झाला तर? सायक्लिक. सायक्लिक आणि सायक्लिक सायक्लिक AMP ची लेवल वाढली तर तो काय करेल? एडीपी रिलीज काय करेल? इनहिबिट करेल. इनहिबिट करेल. तर डायपायरिडामोल ऐकलंय तुम्ही? हो. ऐकलंय. तो आपण अँटीप्लेटलेट म्हणून यूज करत होतो, परंतु त्याला कोरोनरी स्टील फेनॉमेना असल्यामुळे तो आता यूज होत नाही. ओके. त्याचप्रमाणे आपण प्रोस्टाग्लॅंडिन I2 अॅनालॉग्स यूज करू शकतो का? करू शकतो. प्रोस्टाग्लॅंडिन I2 अॅनालॉग्स पण यूज करू शकतो, पण ते आता रिसेंट म्हणजे याच्यामध्ये आहेत, ट्रायल्स मध्ये आहेत, अजून मार्केटमध्ये आलेले नाहीये. ओके. म्हणजे आपण कोणकोणते ड्रग्स पाहिले तुम्हाला आता लक्षात येईल. पहा, फॉक्स इनहिबिटर कोणता पाहिला तुम्ही? ऍस्पिरिन. ओके. थ्रम्बोक्सिनेटिव्ह रिसेप्टर इनहिबिटर कोणता पाहिला? टेरुट्रोबॅन. ओके. एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट त्यालाच आपण P2Y12 इनहिबिटर म्हणतो, ते कोणते पाहिले? क्लोपिडोग्रल, टिक्लोपिडिन. ओके. थ्रोम्बिन मेडिएटेड प्लेटलेट ऍक्टिव्हेशन कोणत्या ड्रगने इनहिबिट होतं? वोरापॅक्सर. वोरापॅक्सर. तो कोणता रिसेप्टर इनहिबिट करतो? पार 1 पार 4. R1 R1 R4. R4. ग्लायकोप्रोटीन 2B3A इनहिबिटरची नावं सांगा. कोणतं निमोनिक सांगितलं होतं? इट. इट. इप्टीफिबॅटाइड, ऍपसिक्झिमॅब, टिरोफिबॅन. ओके. आणि फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर जो आहे तो कोणता यूज करू शकतो? फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर. फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर